प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतलेला आहे। आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण झालेली आहे। दादासाहेब मुंडे यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण, जिल्हाधिकारी कार्यालयातच भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं कळतंय। आताची मोठी बातमी आपण बघतोय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच ही मारहाण झाली। आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण केली गेली आहे। प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतलेला होता एका व्यक्तीनं। महेंद्र मुधळकर मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। महेंद्र, काय अधिकची माहिती? वैभव, पाहिलं तर आता बीडचं बिहार होतं की काय या दृश्याकडे पाहिलं असता आता सध्या तरी दिसून येते। भाजपचे उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता। आक्षेपांचे 3 अर्ज आले होते आणि त्यापैकी काँग्रेस कार्यकर्ता दादा मुंडे यांनी देखील एक आक्षेप घेणारा अर्ज तिथं दिलं होतं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आम नागरिक आहात, त्यामुळे तुम्हाला आक्षेप घेता येणार नाही आणि त्यांचा आक्षेप त्यांनी फेटाळला। मात्र जेव्हा हे दादा मुंडे बाहेर आल्यानंतर भाजपचे 100 ते 150 कार्यकर्ते तिथं थांबलेले होते आणि दादा मुंडे यांना आक्षेप का घेतला म्हणून तिथंच अमानुष मारहाण केली। बाजूला पोलीस होते, मात्र पोलिसांनाही वाटलं नाही की तिथं मध्यस्थी होऊन मारहाण होत असणाऱ्या व्यक्तीला वाचवावं। उलट पोलिसांनी आतमध्ये त्याला येऊ दिलं नाही आणि घोळक्यात पुन्हा पाठवलं। त्यामुळे दादा मुंडेंना अमानुष मार खावा लागलेला आहे। एकंदरीत पाहता बीडमध्ये कायदा व्यवस्थेचे ढिंडोरे उडताना सध्या तरी पाहायला मिळतात। वैभव, नक्कीच महेंद्र, मात्र प्रीतम मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली का? कारण आपण बघतोय गुंडगिरी जी आहे ती त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली असं स्पष्ट दिसतंय। नक्कीच कुठेतरी भाजपची गुंडगिरी हे आता समोर येते असं सध्या तरी कळतंय। प्रीतम मुंडेंशी आम्ही संपर्क केलेला आहे, मात्र त्या प्रचारात असल्यामुळे त्यांचा संपर्क झालेला नाही। इथे त्यांची काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आम्ही बातचीत केलं, मात्र त्यांनी देखील या मारहाणीचं एक प्रकारे समर्थन केलेलं आहे की मुंडे नाव वापरलं म्हणून आक्षेप घेणं हे काही हे इतकं काही वाईट नाही असं त्यांचं भाष्य होतं। एकंदरीत पाहता कुठेतरी या मारहाणीला भाजप आज घडीला समर्थन करते असं म्हणलं तरी आता वावगं वाटत नाहीये। वैभव, नक्कीच धन्यवाद महेंद्र या सविस्तर माहितीसाठी। तर एकूणच आपण बघतोय कशा प्रकारे ही मारहाण झालेली आहे। टीव्ही9कडे ही दृश्य आहेत, अतिशय धक्कादायक अशी सगळी दृश्य। आणि समोरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, ज्या वेळेला या व्यक्तीच्या सोबत ही मारहाण झाली। जिल्हाधिकारी कार्यालयातच भाजप कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला चांगला चोप दिलाय। आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण झाले। दादासाहेब मुंडे यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण आणि सगळी दृश्य जी आहेत ती टीव्ही9च्या हाती लागली आहेत। प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती त्यानं आक्षेप घेतलेला होता, त्याच्या कार्यकर्त्याला आता या सगळ्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली। प्रश्न विचारायचेच नाहीत का? शंका उपस्थित करायच्या नाहीत का? ही कसली हिटलरशाही असं आता विचारावंसं वाटतंय। दादासाहेब मुंडे असं या व्यक्तीचं नाव, त्याच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण ही करण्यात आली आहे। प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती त्यानं आक्षेप घेतलेला होता, तशी तक्रार नोंदवण्याचा त्याने प्रयत्न केला होता, मात्र हा राग अनावर येऊन त्यांच्या कार्यकर्त्याला, इथल्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच आणि आपण बघतोय की कशा प्रकारे बीडमध्ये ही अराजकता माजलेली आहे। गुंडगिरी जी आहे ती समोर आलेली आहे। अर्थात निवडणुका आल्या की वातावरण तापत जातं, मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवणं देखील खूप गरजेचं आहे। गुंडगिरी किती दिवस दाखवायची हा देखील खूप मोठा प्रश्न। अर्थात प्रीतम मुंडे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष। प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतलेला होता दादासाहेब मुंडे या व्यक्तीनं, मात्र त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्याला जबरदस्त मारहाण जी आहे ती बाहेर उभ्या असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। दादासाहेब मुंडे यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली। अर्थात या भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी आता समोर आलेली आहे, या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसते। पोलिसांनी देखील काहीही मदत केली नाही असं देखील कळत आहे। प्रीतम मुंडे यांच्या अर्जावरती आपण बघतोय कशा प्रकारे हरकत घेण्यात आलेली होती। माधव भंडारी प्रवक्ते भाजपचे, माधवजी काय नेमकं चाललंय भाजपमध्ये? कारण भाजप कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला जबर मारहाण केलेली आहे, सगळी दृश्य टीव्ही9कडे आहेत। दादासाहेब मुंडे नावाच्या कार्यकर्त्यानं त्याने खरं तर आक्षेप घेतलेला होता प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती,
त्या रागातनं ही मारहाण झालेली आहे. काय प्रतिक्रिया? असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने पराभवाच्या भीतीने संपूर्ण ताळतंत्र सोडलेलं आहे आणि कुठल्याही कारणाने काहीतरी वातावरण निर्माण करून दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न हे जाणीवपूर्वक केले जात आहे. बीड मधला प्रकार हा सुद्धा त्यातलाच असू शकतो. त्याची अधिक माहिती घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली. नक्कीच माधवजी, धन्यवाद. अर्थात चौकशी जर व्हायला पाहिजे, कारण ही गुंडगिरी आपण समोर बघतोय आणि त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.